काय केलं पाहिजे समोर. तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहूराजे, साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे आणि आपल्या सगळ्यांचे भाग्य विधाते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आज पूर्व आणि पश्चिम विदर्भातले सर्व पदाधिकारी यांची संयुक्त बैठक आपल्या नागपूरमधील रवी भवन या ठिकाणी होत आहे. या बैठकीचे अध्यक्ष विदर्भ दोन्ही विभागाचे मिळून अध्यक्ष पंकज मेश्राम, भीमशक्तीचे ज्येष्ठ नेते आणि चंद्रपूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय पिंपळेजी, महाराष्ट्राचे दुसरे नेते यांनी दलित पॅंथरच्या स्थापनेपासून त्यांनी आंदोलन सुरू केलं आणि भीमशक्तीच्या स्थापनेपासून ते आज तागायत या संघटनेच्या बरोबर महाराष्ट्रात फिरून भीमशक्ती मजबूत करण्याचं काम करत आहे ते सोलापूरचे नेते नागनाथ बंगाळेजी, ज्यांनी आजच्या या कार्यक्रमासाठी खूप परिश्रम घेतले. ते सूत्रसंचालन करणारे हंसराज मेश्राम, पूर्व विदर्भाचे अध्यक्ष सन्माननीय रोशन जांभूळकरजी यांनी आजच्या या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांची सर्व प्रकारची व्यवस्था केली. चहा नाश्त्यापासून ते आता माझं वक्तव्य संपलं लगेच जेवायचं सगळ्या आपल्याला, त्या भोजनाची व्यवस्था सुद्धा रोशन जांभूळकर यांनी केली. पश्चिम विदर्भाचे अध्यक्ष सन्माननीय कैलाश सुगदानेजी, जे भीमशक्ती संघटनेच्या स्थापनेपासून आजपर्यंत भीमशक्तीचे लढाऊ नेते म्हणून आणि वैचारिक मांडणी करणारे नेते म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो ते भाई कैलाश सुगदाने, जे सावलीसारखे माझ्या सोबत असतात. महाराष्ट्रात कुठेही काही घडलं किंवा कुठेही आंदोलन करायचं किंवा काय धोरणं ठरवायची, कशा पद्धतीनं भीमशक्ती वाढवायची यासाठी काम करणारे मुंबई प्रदेशचे भीमशक्तीचे अध्यक्ष शशिकांतजी बनसोडे, प्रचंड धावपळ करणारा आमचा जैन कुठे आहे का नरेंद्रजी जैन, सर्व महाराष्ट्र कमिटीतले सन्माननीय सर्व पदाधिकारी जे विदर्भातले आहेत ते, विदर्भ प्रदेशच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा श्रीमती पिंपळे कांबळे, काय म्हणायचं तुम्हाला? पिंपळे नावानेच फेमस आहे. पिंपळे नावानेच फेमस आहे. अपेक्षा पिंपळेजी, आमचे सर्व नागपूर शहरातले जिल्ह्यातले सर्व माझे ज्येष्ठ नेते कार्यकर्ते,
आणि सर्व जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष, महिला आघाडीच्या सर्व नेत्या, नव्यानं भीमशक्तीमध्ये सामील झालेले सर्व नेते, माझ्यासोबत 2 पदाधिकारी, 2 अधिकारी जे माझे आहेत, ते MSME डिपार्टमेंट जे आहे केंद्र सरकारचं, स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमध्ये त्यांचं मोठं नाव आहे. श्री भैसारे, जरा उभं राहून सगळ्यांना नमस्कारांच्या वेळेला. त्याचबरोबर म्हाडा ही शासनाची अंगीकृत संस्था आहे. म्हाडा आहे, MMRD आहे, MSRDC आहे. तसं म्हाडा ही एक सुद्धा ऑटोनॉमस बॉडी आहे महाराष्ट्र शासनाची. त्याचे मुख्य लेखाधिकारी, ऑडिटर म्हणून ज्यांनी काम केलंय चिवंडे सर. हे 2 माजी अधिकारी आहेत. पूर्व नागपूर आघाडीचे अध्यक्ष आहे, पूर्व नागपूर विभागाचे. ज्येष्ठ नेते मधुसूदन भटकर, जे आता सगळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेते आहेत ओबीसीचे, म्हणजे काँग्रेस पक्षाचे नेते या ठिकाणी. मित्रांनो, बैठकीचं आयोजन मी करायला सांगितलं होतं ते 2 कारणासाठी, 3 कारणासाठी. एक तर पहिला विषय आहे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती. यावर्षी 220वी जयंती आहे, 23वी. परंतु त्यांची 20 शताब्दी ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं कालच वर्ध्याला आर्वी या ठिकाणी झाली. प्रचंड लोकसंख्येनं त्या ठिकाणी त्या जयंतीच्या कार्यक्रमात मी कार्यक्रमाला होतो वर्ध्याला काल. मी त्याही बैठकीमध्ये, त्या मेळाव्यामध्ये सूचना केली की आपले 3 महत्वाचे महापुरुष या महाराष्ट्रातील, ज्यांनी दलित उद्धारासाठी, दलित मागे गोरगरीब, मागासवर्गीय, कष्टकरी यांच्यासाठी प्रचंड प्रयत्न केला. त्यांना अस्पृश्यतेतनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, असे महात्मा ज्योतिबा फुले. त्याच्यानंतर 2 नंबरला छत्रपती शाहूराजे यांची जयंती 153वी आहे. तर त्यांची 150वी जयंती, आणि ज्यांनी आपल्या कृतीतनं जनतेला साध्या आणि सुटसुटीत भाषेमध्ये त्यांनी संज्ञान करण्याचा प्रयत्न केला. ज्यांना एका वेगळ्या भूमिकेतनं समाजाला पुढे आणण्याचा प्रयत्न केला, ते संत, थोर संत गाडगे बाबा यांची 150वी जयंती आहे. तर असा हा मोठा कार्यक्रम मुंबईसारख्या शहरामध्ये होणं आवश्यक आहे, की ज्याच्यातनं या महापुरुषांची विचारधारा, या महापुरुषांनी या देशाला दिलेलं योगदान हे सर्व दूर जावं, लोकांना हे महापुरुष कोण आहेत, संत कोण आहेत कळावं. आणि म्हणून मुंबईसारख्या देशाच्या राजधानीमध्ये, आर्थिक राजधानीमध्ये हा कार्यक्रम झाल्यास देशभर प्रेसच्या माध्यमातून, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, या माध्यमातून तो देशाच्या समोर यावा की या महान संतांनी, महान महापुरुषांनी काय केलं.
आणि त्यानुसार या देशातल्या लोकांनी वागावं, चालावं, त्याचं अनुकरण करावं, त्यांच्या विचारांची कास धरावी. म्हणून हा कार्यक्रम आपण मुंबईच्या सगळ्यात मोठ्या सभागृहामध्ये, ज्याचं नाव षण्मुखानंद सभागृह आहे, षण्मुखानंद हॉल माटुंग्याला, त्या ठिकाणी हा कार्यक्रम आपण आयोजित करावा. आणि या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी महापुरुषांची जयंती करायला वाटते तेवढी साधी सोपी, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये माणसं जमवायची म्हटलं तर त्याला खूप परिश्रम, ताकद, पैसा सर्व पणाला लावावं लागतं. आणि आपल्याला ते करावं लागेल, कारण या महापुरुषांनी आपल्यासाठी फार मोलाचं योगदान दिलेलं आहे. आणि म्हणून याची पूर्वतयारी करण्यासाठी पूर्व आणि पश्चिम विदर्भाची बैठक आज या ठिकाणी आयोजित केली. दुसरी बैठक 27 जुलैला नामांतर दिन आहे. 27 जुलैला औरंगाबादमध्ये मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यातल्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक औरंगाबादमध्ये होते. पश्चिम महाराष्ट्राची बैठक, त्यामध्ये सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, नगर या जिल्ह्याची बैठक आम्ही पुण्याला घेतोय. उत्तर महाराष्ट्राची बैठक आम्ही भुसावळला घेतोय किंवा नाशिकला घेऊ. आपले भीमशक्तीचे जे कार्याध्यक्ष आहेत अशोक भाऊ दिवे, जे नाशिकचे माजी महापौर आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली बहुतेक नाशिकमध्येच ती बैठक होईल. आणि कोकणामध्ये रत्नागिरी, जिथे बाबासाहेबांचं घर आहे, त्या ठिकाणी आपण कोकण प्रदेशची बैठक घेऊ. आणि मग ही सगळी तयारी करून मग शेवटी हा जयंतीचा कार्यक्रम षण्मुखानंद हॉलमध्ये सप्टेंबरच्या दरम्यान घेऊ. कारण ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिन असल्यामुळे आपल्याला नागपूरलाही धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम सालाबादप्रमाणे याही वर्षी आयोजित करायचा आहे. त्यासाठी मला वाटतं आमचे जय मेश्राम आज आपल्या म्हणजे मीटिंगमध्ये नाही आहेत, ते ऑस्ट्रेलियाला मुलीकडे गेलेले चालतो. त्यांनी कुठला हॉल विदर्भ विद्यार्थीगृह, जवाहर विद्यार्थीगृह, जवाहर विद्यार्थीगृह आमदार त्या ठिकाणी त्यांनी तो कार्यक्रम आहे तो बुक केलेला आहे. तर तोही आपल्याला कार्यक्रम करायचा. दुसरा मुद्दा उपवर्गीकरण या संबंधातला आहे. आणि तिसरा मुद्दा भीमशक्ती संघटना गाव पातळीपासून जिल्हा स्तरावर राज्य पातळीपर्यंत कशा पद्धतीनं आपल्याला या संघटनेची संघटनात्मक बांधणी करायची आहे, रचनात्मक बांधणी करायची आहे, विधायक कामातनं बांधणी करायची आहे आणि इनडायरेक्टली राजकीय दृष्टिकोनातूनही बांधणी करायची. अशा 3 मुद्द्यावर आपण या ठिकाणी आपल्या सर्व मान्यवरांनी, संघांनी, पक्षांनी, नेत्यांनी चर्चा केली. तुमचं सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. हा जो पहिला कार्यक्रम जो आहे त्याच्यावर मी काही जास्त भाष्य करत नाही. आणि या तिन्ही महापुरुषांनी या गोरगरीब समाजासाठी, मागासवर्गीयांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, बहुजन समाजासाठी जे योगदान दिलेलं आहे ते मोलाचं आहे. एवढ्या प्रचंड अस्पृश्यतेच्या काळामध्ये या महापुरुषांनी त्यावेळेसच्या सामाजिक जातीयवादी आणि विषमतावादी प्रवृत्तीला धाडसानं विरोध करून समाज सुधारण्याचं व्रत त्यांनी आणलं. आणि म्हणून ते आपल्यासाठी दैवत आहे. बाबासाहेब तर आहेच आहे, त्याच्यात दुमत असण्याचं कारणच नाही. तर अशा महापुरुषांचा जो विचार आहे तो लोकांच्या पर्यंत पोहोचवणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून सगळ्यांनी ताकदीनं महाराष्ट्रातले सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी येणार आहेत. एक महाराष्ट्रातला आपल्या भीमशक्ती कार्यकर्त्यांची ओळख पाळख होईल, विचारांची देवाणघेवाण होईल, महापुरुषांच्या बद्दलचा एक अभिमान किंवा महापुरुषांचा जो विचार आहे
तो लोकांच्यापर्यंत जनतेपर्यंत पोहोचवण्याचं कामही त्या माध्यमातून होईल आणि म्हणून त्या ठिकाणी आपण ताकदीनं यावं अशी पहिल्यांदा आपल्याला विनंती करतो. दुसरा मुद्दा जाती जातीमध्ये रिझर्वेशन देण्यासंबंधीचा आहे. बाबासाहेबांनी ज्यावेळेस संविधान दिलं त्यावेळेस मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी, मग ती उन्नती, तो विकास, मग तो शैक्षणिक दृष्ट्या असेल, नोकरी विषयक असेल, राजकारण विषयक असेल, बाबासाहेबांनी या सगळ्या तरतुदी केल्या. अॅट्रॉसिटी ऍक्ट असेल किंवा त्या अनुषंगानं आता मी सगळं संविधान मी काही सांगत बसणार नाही, परंतु अनेक तरतुदी केल्या. त्यामध्ये ही पण एक तरतूद केली होती की मागासवर्गीयांच्या ज्या 59 जाती आहेत या एक संघ राहाव्यात, त्यांचा विकास व्हावा म्हणून त्यांनी घटनात्मकरित्या त्याच्यामध्ये ते प्रोव्हिजन केलं. पण आजपर्यंत कधी अशा पद्धतीचा कुठलाही विचार समोर आला नाही की याचं वर्गीकरण व्हावं, त्या वेगवेगळ्या समाजाला त्याच्या संख्येप्रमाणे रिझर्वेशन मिळावं असा कोणी कुठल्याही जातीनं कधी आवाज उठवलेला नव्हता. मी सामाजिक न्याय मंत्री असताना मी हा विचार कधीच केला नाही. हा बौद्ध आहे, हा मातंग आहे, हा चर्मकार आहे, हा ढोर आहे, 59 जातीतल्या सगळ्या जातीसाठी त्याच्याही पुढे जाऊन सांगेन की ओबीसी समाजातला जो गरीब घटक आहे त्यांच्यासाठी एवढंच नव्हे तर मराठा समाजातला सुद्धा जो गरीब घटक आहे त्यांच्यासाठी सुद्धा मी प्रचंड काम केलं. जात, धर्म, प्रांत याच्या पलीकडे जाऊन बाबासाहेबांनी जो सांगितलं होतं, जो सर्वहारा समाज आहे, सर्व अर्थानं हरलेला समाज आहे, या समाजाला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन जाऊन आपल्याला काम करावं लागेल. आणि तीच भूमिका मी नजरेसमोर ठेवली. कारण माझ्या अगोदर अनेक सामाजिक न्याय मंत्री होऊन गेले, बऱ्याच जणांची नावं या ठिकाणी आली. जो आला तो आपल्या समाजासाठी समाज कल्याणचा उपयोग करू लागला. मातंगाला मातंगासाठी, बौद्धाला बौद्धासाठी, चर्मकाराला चर्मकारांसाठी. मला हे सगळं मोडीत काढायचं आणि मला दाखवायचं होतं सामाजिक न्याय विभाग काय आहे, आणि तो मी 5 वर्षात दाखवून दिला. समाज कल्याण म्हटलं स्कॉलरशिप आणि जातीचा दाखला, याच्या पलीकडे कुणाला माहिती होतं समाज कल्याण. आज समाज कल्याण घराघरामध्ये खातं किती मोठं आहे. जसा एखादा चांगला पोहणारा माणूस असतो, तो समुद्रात ज्यावेळेस तो सूर मारतो पोहण्यासाठी, त्याला तो समुद्राचा तळ सापडत नाही, तळ लागत नाही. असंच समाज कल्याण खातं आहे की ज्याचा तळच नाहीये. इतकं ब्रॉड आहे, इतकं मोठं आहे. जेवढी मंत्रालयामध्ये खाती आहेत, 28-27 जी काही खाती आहेत, त्या सगळ्या खात्याशी संबंधित असणारं हे खातं आहे. त्यांचे कुठलेही मुद्दे असतील, रिझर्वेशनच्या संबंधातले, प्रमोशनचं, रिझर्वेशन मधलं प्रमोशन असेल, जे पदोन्नती, नोकऱ्या असतील, त्या डिपार्टमेंटच्या, त्या डिपार्टमेंटचे योजना असतील, त्या सगळ्या संबंधित या सामाजिक न्याय विभागाच्या संबंधात आहे. मी सुद्धा खूप अभ्यास केला त्याच्यावर. मला तळ सापडलाच नाही. मला आणखी 5 वर्ष मिळाली असती तर मी आणखी लोकांना देऊ शकलो असतो, दाखवू शकलो असतो की हे किती मोठं खातं आहे, त्याचा किती प्रचंड उपयोग आपल्या लोकांना, आपल्या म्हणजे सगळ्याच लोकांना मिळाला असता. दुर्दैव, सरकार येतात, सरकार जातात, सत्ता येते जाते. मला कदाचित
देशात राहुलजी गांधी आणि खरगे साहेबांनी सांगितलं तुला देशभर काम करायचं आहे. महाराष्ट्रात काय बसलं तर महाराष्ट्राच्या बाहेर पडा, देशातल्या मागासवर्गीय गोरगरिबांची कामं करा म्हणून मला त्यांनी स्वतः बोलवून, खरं म्हणजे आता रघुराम राजन ते रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर, देशातले मोठमोठे राजकारणी हे सगळे त्या रेसमध्ये होते, पण त्यांनी माझीच निवड केली आणि मला राज्यसभेवर पाठवलं खासदार म्हणून. निर्णय केला आहे. तुम्हाला माहित नसेल, आता मी SC/ST पार्लमेंटरी कमिटी या कमिटीचा सुद्धा मेंबर मला केला. खरगे साहेब आणि सोनिया पार्लमेंटमध्ये बसलेल्या होत्या आणि मी केंद्र सरकारनं जे बजेट पेश केलं पार्लमेंटमध्ये, लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये, त्या बजेटवर मी जवळजवळ 19-20 मिनिटं बोललो मागासवर्गीयांच्या संबंधामध्ये. माझं वक्तव्य बघून खरगे साहेबांनी माझ्या अगोदर आदिवासी समाजाची एक महिला, डॅशिंग महिला त्या कमिटीवर होती, तिला सांगितलं मला त्या ठिकाणी खंडोरीला पाठवायचं. म्हणजे ही मिनी पार्लमेंट ज्याला म्हटलं जातं ती कमिटी आहे. देशातल्या कुठल्याही, मग राज्य सरकार असेल, ऑटोनॉमस बॉडीज असतील, प्रायव्हेट सेक्टर असेल, सगळ्या सेक्टरमधल्या लोकांशी संबंधित असणारी कमिटी आहे. आता या कमिटी समोर एक मुद्दा आला. हरियाणा हायकोर्ट असेल, दिल्ली हायकोर्ट असेल, पश्चिम बंगालचा असेल, मद्रास असेल, मुंबई हायकोर्ट असेल, या सगळ्या लोकांनी अनेक निर्णय दिले मागासवर्गीयांच्या युनियन्सना, म्हणजे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या युनियन्स आहेत, यांना यांच्या पदोन्नतीसाठी, सस्पेंड झाले त्यांना परत घेण्यासाठी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक केसेस या सगळ्या देशातल्या कोर्टामध्ये पेंडिंग होत्या. सिटी सिव्हिल कोर्ट असेल किंवा मग हायकोर्ट असेल किंवा मग सुप्रीम कोर्ट असेल, या सगळ्या कोर्टामध्ये अनेक हजारोच्या पटीत केसेस पेंडिंग आहेत. काही निकाल लागलेले आहेत, काही निकाल विरोधात गेलेत, काही निकाल आपल्या बाजूला लागलेले आहेत. तर यासंबंधी देशातल्या एका मोठ्या युनियनने, मागासवर्गीय युनियनने आमच्या कमिटीच्या समोर तक्रार दाखल केली. केंद्र सरकारमधले असलेले राजपत्रित अधिकारी ज्यांना जी पदोन्नती मिळायला पाहिजे होती, प्रमोशन मिळायला पाहिजे होते, ते कोणी नाकारलं? तर सरकारची एक, या सगळ्या कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची संघटना आहे ज्याचं नाव कॅट आहे. कॅटमध्ये काय झालं, बऱ्याचशा स्टेटच्या हायकोर्टाने मागासवर्गीयांच्या पदोन्नती संबंधी पॉझिटिव्ह निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाला सुद्धा मागासवर्गीयांच्या अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली असा निर्णय दिला. आणि मग कॅटनं काय केलं, या सगळ्या निर्णयाला बाजूला ठेवून पदोन्नतीला स्टे दिला. हा मुद्दा आमच्या समोर आला कमिटी, पहिलीच मिटिंग माझी. सगळे राजपत्र, म्हणजे सगळे टॉपचे, कुठले सेक्रेटरी डीओपीटी याचे सेक्रेटरी त्या बैठकीला आले. त्यांनी सांगितलं की अमुक निर्णय हा मागासवर्गीयांच्या विरुद्ध गेला, अमुक निर्णय गेला, तमुक निर्णय गेला, तमुक निर्णय गेला. आणि मग आता कॅटनं सुद्धा त्याला स्टे दिलाय पदोन्नतीला. मी त्याला प्रश्न विचारला, हायकोर्ट मोठं,
सुप्रीम कोर्ट मोठं की कॅट मोठं? कोण मोठं कोण याच्यामध्ये? बर, निर्णय जे विरोधातले निर्णय गेलेले आहेत मागासवर्गीयांचे, तेवढेच निर्णय तो सांगत बसला सेक्रेटरी. आम्ही सांगितलं की अनेक निर्णय पॉझिटिव्ह सुद्धा झालेले आहेत कोर्टामध्ये. त्याच्याबद्दल तुम्ही एक भ्र शब्द काढत नाही, पण मागासवर्गीयांच्या विरोधात गेलेल्या कोर्टाच्या निर्णयाचीच पुनरावृत्ती तुम्ही करताय. मी सांगितलं पुढच्या मीटिंगपर्यंत किंवा अधिवेशन संपेपर्यंत जर याचा पॉझिटिव्ह निकाल लागला नाही, कॅटमध्ये तुम्ही स्वतः जा आणि ज्यानं याच्यावर स्टे घेतलेला आहे तो इमिजिएट व्हॅकेट करा. शेवटी मग आम्हाला तुमच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी टाकावी लागेल. सजेवर कमिटीने निर्णय घ्यावा, या माणसाच्या विरुद्ध पोलिसांमध्ये जाऊन अॅट्रॉसिटीची तक्रार करायची आणि ह्याला बाजूला हटवायचं. मित्रांनो, उभा राहून लगेच सांगतो, साहब भाई तो अभी 15 दिन हो गया आया, इसके पहले के अधिकारी ने क्या किया मुझे कुछ मालूम नहीं है. मैं कोशिश करता हूं कैट में जाकर इसको हटाने का. आणि आनंदाची गोष्ट सांगतो, केंद्र सरकारमध्ये 250 अधिकारी जे डेस्क ऑफिसर होते त्यांना अंडर सेक्रेटरीचं प्रमोशन मागच्या 3-4 दिवसापूर्वी मिळालं. त्याच्यावर सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. तर हे मी केंद्रात जाऊन करू शकलो आणि त्याचा फायदा 250 मागासवर्गीयांची अंडर सेक्रेटरी केवढी ताकद आहे. केंद्र सरकारची कुठली फाईल तयार करायची असेल तर अंडर डेस्क ऑफिसर अंडर सेक्रेटरी हे दोघेच बसून ते प्रपोजल बनवतात आणि सँक्शन करतात. तेव्हा ते मग डेप्युटी सेक्रेटरी मग मंत्रालय, मंत्री आणि मग शेवटी पीएमकडे याचं धोरण ठरवणारे हे लोक आहेत. आणि अशा 250 अधिकारी आता प्रमोट झाले. अशा पद्धतीनं केंद्रामध्ये जाऊन आम्ही सुरुवात केलेली आहे. किती जणांचे पेट्रोल पंप मिळालेले कॅन्सल झाले, किती लोकांच्या गॅस, आपल्या तिथली एक गॅस एजन्सी आता कुठली होती? यवतमाळची जिल्हा वणी तालुका यांच्या संबंधात आता प्रयत्न सुरू केला. ते होईल थोड्या दिवसातून. म्हणजे एका बाजूने द्यायचं आणि दुसऱ्या बाजूने काढून घ्यायचं, अशा पद्धतीचं सगळं राजनीती सगळी सुरू झालेली आहे. आणि उद्याच्या मीटिंगमध्ये राहून, उद्या मीटिंग असली एससीएसटीची, त्याचा मुद्दा उपस्थित करायचा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या जेवढ्या रिझर्वेशनच्या जागा आहेत त्याची तरतूद केल्याशिवाय ती जाहिरात देऊ नये. तर ते जरा उद्या मला आठवण करू. उद्या मीटिंग आहे पार्लमेंटरी कमिटीची. हा एक विषय झाला. परंतु 5 वर्षामध्ये आपल्याला सांगू इच्छितो, उपवर्गीकरणाच्या संबंधातला मुद्दा आपण सगळ्या समाजानं उपस्थित केलाय. त्याच्यामध्ये इतर समाजही सहभागी झालेले आहेत. म्हणजे आता जिल्ह्यात मोर्चे झालेले आहेत, सगळ्यांनी एकत्रित येऊन मोर्चे काढलेले आहेत. आपलेही अनेक कार्यकर्ते, नेते अनेक मोर्चामध्ये सहभागी झाले. बदल समितीची नियुक्ती झाली. सुप्रीम कोर्टानं जी ऑर्डर दिली त्या सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्ये उपवर्गीकरणाचा मुद्दा आला, परंतु त्या राज्यानं तो कसा करावा, काय करावं, त्यांच्यावर ते सोपवून दिले. आता इथे बदल समितीच्या अगोदर अनेक आयोग आले, म्हणजे या उपवर्गीकरणासंबंधी नाहीये, परंतु देशाचं, राज्याचं धोरणात्मक जो काही निर्णय करायचा आहे त्यासाठी या देशामध्ये अनेक कमिट्या झाल्या, अनेक आयोग झाले. परंतु हे आयोग 7 लोकांचे, 10 लोकांचे, 12 लोकांचे, 15 लोकांचे आयोग असेल. असं काय इथं घडलं? इथं एकाच माणसाला, एकाच न्यायमूर्तीला बसवून मागून घ्यायचं.
असं काय इमर्जन्सी आहे की तुम्ही तो अहवाल मागवा? मित्रांनो, जोपर्यंत जनगणना होत नाही, जोपर्यंत एक्झॅक्ट त्या जातीची संख्या आपल्याला कळत नाही, तोपर्यंत तुम्ही उपवर्गीकरण करून काय मिळवणार आहे? एकदा जनगणना होऊ द्या. 2011ला झाली. 2011च्या जनगणनेचा मुद्दा तुम्ही उपस्थित करून आता तुम्ही उपवर्गीकरण करताय, मला तर योग्य वाटत नाही. पण बदल आयोगाला आपला विरोध पण नाही. बदल कमिटीमध्ये आणखी एक्सपांड करावं, त्याच्यामध्ये आणखी इतर जातीचे लोक घ्यावे, पुन्हा सारासार विचार करावा, जनगणना होऊ द्या, त्याच्याप्रमाणे तुम्ही अहवाल तयार करा, तो जनतेसमोर पब्लिश करा, मुदत द्या, महिन्याभराची 1.5 महिन्याची हरकती सूचनावर तुम्ही वेळ द्या आणि मग हरकती सूचना मागवून एक व्यापक हरकती सूचना तुमच्याकडे आल्यावर त्याच्यावर तुम्ही विचार करा आणि नंतर मग लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये बाबासाहेबांनी तर एक संघ सगळ्या 59 जातीसाठी रिझर्वेशन ठेवलेलं होतं. पण आता जर मागणीच होते कुठल्या एखाद्या समाजाकडून तर ठीक आहे, हरकत नाही, होऊन जाऊ द्या सगळं. आणि मला स्वतःला आजच्या घडीला असं वाटतं, बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करायला जरा लांब ठेवा. शिका म्हटल्यानंतर बाबासाहेबांच्या हयातीपासून आजपर्यंत मला वाटतं 2-3 पिढ्याचा गॅप निघून गेला. 1900 मला वाटतं 35-27 पासून आपण काळाराम आपल्या 14 तळ्याच्या सत्याग्रह पासून आपण सुरू करू, जवळजवळ 1927 ते आता 2027 100 वर्ष. या 100 वर्षापूर्वीचा बाबासाहेबांचा आदेश शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्या काळात बाबासाहेबांनी सांगितलं. आपले लोक शिकले, खायला मिळत नव्हतं, अंगावर कपडे फाटके होते, तरी सुद्धा आपली मुलं त्या काळापासून आपल्या 2री-3री पिढी चालणार, कुठल्याही गोष्टीचा विचार न करता जिथं शिक्षण मिळेल, जसं मिळेल तसं शिकत बसले. शिकून आज तुम्हाला सांगतो की आपला हा बौद्ध समाज एवढा प्रचंड वेगानं शैक्षणिकदृष्ट्या पुढे चाललेला आहे. भारतात कुठलाही समाज आजच्या घडीला नाहीये जो शैक्षणिकदृष्ट्या एवढ्या पुढच्या लेवलला गेला. कुठलं ते एक संगणक सुरुवातीला आलं होतं, कुठलं नाव होतं, कॉम्प्युटर पाहिला, परम कॉम्प्युटर आला, तो आपल्या मुलाने त्याची सुरुवात केली. आज तर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये, ITI मध्ये, तुमच्या मेडिकल सायन्समध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये, सायन्समध्ये, फायनान्समध्ये सगळं तुम्ही शेअर मार्केट बघा मुंबईचं, सगळी चांगली टॉपला पोरं आपली बसलेली आहेत. तिथं ओळखून पण येत नाही हे आपल्या जातीतलं आहे ते कोण आहे. एवढे टॉपर आहेत आज सगळ्या सेक्टरमध्ये आपले लोक. आता शिकले म्हणून त्याचा फायदा झाला. आता इतर समाजानं जर बाबासाहेबांच्या शिक्षणासंबंधीची जर विचारसरणी आत्मसात केली असती तर कदाचित आज त्यांना अबकडाचा विषय ठेवण्याचा मुद्दाच नव्हता. बरं, आज पण नाही येतो, त्याचं कारण पण तसं. मला सांगा, मी मंत्री झाल्यानंतर मी ठरवलं की बौद्धाच्या नंतर मातंगांची संख्या आहे, आपल्याला बौद्धांना तर द्यावंच लागेल, पण मातंगांना मागे ठेवून चालणार नाही, चर्मकारांना मागे ठेवून चालणार नाही. जेवढ्या 59 जातीतल्या जेवढ्या समाजाच्या प्रमाणात त्यांना त्या ठिकाणी आपल्याला योजना द्याव्या लागतील, सगळी धोरणं ठरवावी लागतील. तुम्हाला माहित आहे का, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावानं महामंडळ आहे, फक्त मातंग समाजाच्या मुलांसाठी, समाजासाठी फायनान्शियल जेवढ्या योजना आहेत त्या सगळ्या योजना त्यांना देण्यासाठी सगळ्यात जास्त तरतूद जर कुणी केली असेल तर मी केली. 5 वर्ष कंटिन्यू 100 कोटी, 150 कोटी,
इथं 5-5, 2-2 कोटी रुपये तर शासन सामाजिक न्याय विभाग कधी देत नव्हता. 100 कोटी, 50 कोटी, 200 कोटी त्या महामंडळाला दिले. ते महामंडळ सक्षम व्हावं आणि मातंग समाजाच्या गरीब मुलांना त्यांच्या उद्योगधंद्यांना, त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी, रचनात्मक कार्यासाठी, त्यांच्या व्यवसायासाठी त्यांना मिळावं म्हणून सगळ्यात जास्त तरतूद केली. महात्मा ज्योतिबा फुलेच्या नावानं असणारं कॉर्पोरेशन, त्यालाही प्रचंड निधी देण्याचं काम मी 5 वर्षात केलं. संत रोहिदास महाराज हे चर्मकार समाजासाठी असलेलं महामंडळ होतं. त्या मंडळाला सुद्धा इतरांच्या आपल्या बरोबरीनं त्यावेळी वाटा देण्याचा प्रयत्न केला. ते शेळी मेंढी महामंडळ असेल, हँडिकॅप असेल, गटईचं असेल, तर सगळी जवळ 11 महामंडळं माझ्या अखत्यारीत होती. त्या 11 महामंडळांना मदत करण्याचं काम मी त्यावेळेस केलं. बौद्ध मातंगच्या म्हणजे 59 जातीवर असणारं 1100 कोटी रुपये कर्ज आता महात्मा फुले 84-85 पासून सुरू झालं. आपल्या लोकांनी धंदा होत नाही म्हणून काढलेलं कर्ज फेडता आलं नाही त्याला, तर तेव्हापासून व्याज लावलंय. अण्णाभाऊसाठी महामंडळाचं पण तेच झालं. या सगळ्या आपल्या मागासवर्गीय लोकांचं कर्ज एका झटक्यात माफ केलं मी कॅबिनेटला निर्णय. देशमुख मुख्यमंत्री होते, त्यांनी सांगून टाकलं होतं, अंडोरे तो पॅन्थरवाला आहे, आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता आहे, मला अपेक्षा आहे तुझ्याकडून प्रत्येक 15 दिवसाला तुमच्या मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी एक 15 दिवसाला एक निर्णय आम्ही करण्याची व्यवस्था करू. कॅबिनेटला मी विश्वासात घेतो आणि सांगतो की मागासवर्गीयांची उन्नती झाली पाहिजे, पण तू 15 दिवसाला एक विषय कॅबिनेट समोर आण. मुख्यमंत्रीच पाठीशी आपल्या आणि एवढं बेधडकपणे ते मला सांगताय, मी कशाला थांबतो. सगळ्या महामंडळाची कर्ज माफ केली. बाबासाहेबांच्या स्मारकाचा मुद्दा आला. जेवढं सामाजिक न्याय विभागाची ऑफिसेस होती ती एका छत्राखाली यावं, कारण आता नागपूर जिल्हा आहे, नागपूर शहर आहे, एक टोक तुमचं रामटेककडे आहे तर दुसरं वणीकडे आहे, आणखी असा पसरलेला. या आपल्या मागासवर्गीयांना माहितच नाही अण्णाभाऊ साठे महामंडळचं ऑफिस कुठं आहे, महात्मा फुलेचं ऑफिस कुठं आहे, समाज कल्याण अधिकारी कुठं बसतो हे कुणालाच माहित नव्हतं. माझ्या डोक्यातली कल्पना होती, कॉन्सेप्ट होतं माझं की एका छत्राखाली सगळी लोक आले तर तिथून सगळ्यांना समान न्याय मिळू शकतो, त्यांच्या योजना कार्यान्वित होऊ शकतात. ते महामंडळाची योजना असतात, त्यांचे मेळावे होतात पब्लिकचे, त्यांच्या अधिकाऱ्यांचे, त्यांच्यासाठी त्या स्मारकामध्ये एखादा हॉल असावा. गोरगरीब माणसं ज्यावेळेस आपल्या मुलीबाळींची लग्न कार्य करतात त्यांना तिथं ते हॉलमध्ये जागा उपलब्ध करून द्यावी. त्याचबरोबर राजकीय आणि इतर संघटना, ज्या सामाजिक संघटना किंवा इतर संघटना आहेत, त्यांचे मेळावे त्या ठिकाणी व्हावे. एका बाजूनं प्रशासकीय इमारत मध्ये हॉल आणि दुसऱ्या बाजूनं सामाजिक न्याय विभागाच्या ज्या योजना आहेत त्यांची ऑफिसेस. अशा पद्धतीनं रचनात्मक दृष्ट्या ते काम करण्याचं मी ठरवलं आणि 35-36 जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्याला मिळालं पाहिजे या भूमिकेतनं बाबासाहेबांच्या नावानं की सामाजिक न्याय भवन बांधण्याचा मी प्रयत्न केला. गावातल्या तलाट्यापासून ते तुमचा प्रांत अधिकाऱ्यापासून त्या डिपार्टमेंटचा सेक्रेटरीपर्यंत आणि शेवटी महसूल विभागाकडे दादागिरी करून वेळप्रसंगी विनंती करून जवळजवळ 1400 एकर जागा मी मिळवली 5 वर्षात. आणि जिल्ह्यामध्ये 35 जिल्ह्यामध्ये सामाजिक 36 जिल्ह्यामध्ये सामाजिक न्याय भवनं बनवली. 150 हॉस्टेल्स बांधली 100 मुलांची मुलींची. 100 निवासी शाळा बांधल्या मी या सगळ्या 1400 एकरमध्ये. प्रत्येक डिव्हिजनला एक ITIचं इन्स्टिट्यूट निर्माण केलं. प्रत्येक डिव्हिजनला 1000 विद्यार्थ्यांची हॉस्टेल होतील, कारण सगळेच विद्यार्थी काय अकॅडमिक एज्युकेशन घेत नाहीत.
म्हणजे BA, BSc, BCom असं घेत नाही, MCom घेत नाही. पण बरेचसे विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे पण आहेत, मेडिकल आहे, टेक्निकल आहे, सगळ्या दृष्टिकोनातून हे सगळे मुलं त्या 1000 विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमध्ये एवढंच जवळजवळ 600-700 तरुण विद्यार्थ्यांना, गरिबांना, तरुणांना मी 7-7 कोटीच्या फॅक्टऱ्या दिल्या, 1 लाख कुटुंबाला घरकुल, रमाई घरकुल योजना दिली. इथं 2-4 तास सांगत बसलो तरी संपणार नाही. जेवणाचा वेळ झाला, 4 वाजले, जेवण इथं जेवायला लागले. सांगायचा मुद्दा की मातंग समाजासाठी सुद्धा मी काम केलं. एवढंच नव्हे तर मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जो लहुजी साळवे अभ्यास आयोग नेमला गेला, माझ्या अगोदर होता आयोग. परंतु हा आयोगाचं कामकाज दिवसेंदिवस ठप्पच होत चाललं होतं. त्यावेळी राज्यमंत्र्याचा दर्जा होता त्या आयोगाला, आणि त्या आयोगाला राज्यमंत्र्याचा दर्जा असल्यामुळं प्रत्येक वर्षी आयोगाचं सरकारसमोर यावं आयोगानं आणि ते अहवाल सादर करावा असं ठरलेलं होतं. पण प्रत्येक अध्यक्ष नुसता लाल फिरवायचा, आयोग राहिला बाजूला. शेवटी मी ठरवलं की नाही, आता आपणच त्याच्यावर निर्णय करायचा. आणि म्हणून मी त्या आयोगातल्या सगळ्या शिफारशी त्या वाचल्या आणि मातंग समाजाचा सर्वांगीण उन्नती व्हावी म्हणून तो अभ्यास आयोग मी माझ्या ताब्यात घेतला आणि कॅबिनेटला तो अहवाल मंजुरीसाठी पाठवला. शासनानं तो स्वीकारला. त्याच्यामध्ये शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि सगळ्या प्रकारचा विकास मातंग समाजाच्या लोकांचा व्हावा ही भूमिका त्यात माझी होती. आणि तो अहवाल शासनानं स्वीकारला 2007-08 मध्ये. 2008 ते 2026 किती वर्ष झाली? 8 आणि 2 10 आणि 26 18 वर्ष झाली ना. 18 वर्षामध्ये शासनानं जर जो अहवाल स्वीकारून तो जर मार्गी लावला असता, इम्प्लिमेंट केला असता, तर मातंग समाजाला सगळं मिळालं असतं. परंतु त्याच्यातले काही पुढारी यांनी तो वेगळाच सावता, त्यांचा स्वभाव होता, सगळा सावता स्वभाव म्हणतो ना आपण, वेगळे. त्यांना त्याच्यामध्ये लिडरशिप दाखवायची होती म्हणून मग पालुपण लावलं की मातंग समाजाला 8% आरक्षण मिळालं. गमतीची गोष्ट अशी आहे की बौद्ध समाज किती गटातटात असला, काँग्रेसला थोडं मतदान करतो पण भारतीय जनता पार्टीला बिलकुलच करत नाही. मग एक मोठा समूह जर आपल्याला मतदान करत नाही आणि दुसरा समूह मातंग समाजाचा तो बौद्धांच्या नंतरचा आहे, मग त्याला जर आपल्या बाजूला घेतलं तर त्याचं मतदान आपल्याला मिळू शकतं. हा पॉलिटिकल इश्यू करून इनडायरेक्टली कोणाला न दाखवता, न सांगता, कोणाला न सांगता अशा पद्धतीनं एक समाज बाजूला गेला तर दुसरा समाज आपल्या बाजूला असला पाहिजे ही भूमिका या सत्ताधाऱ्यांच्या डोक्यामध्ये होती. आणि म्हणून या उपवर्गीकरणाचा एक निमित्त मिळालं त्यांना. हे डिमांड जे होतं मातंग समाजातल्या काही मोजक्या लोकांचं, आजही मातंग समाजातल्या बऱ्याच लोकांचा विरोध आहे या गोष्टीला, उपवर्गीकरणाला. त्यामुळे निवड आपल्या कार्यकर्त्यांनी मातंग समाजाला बिलकुल द्वेष देऊ नका, त्यांना दोष देऊ नका. मातंग समाजातले आजही लोक बहुतांशी, तुम्ही मातंग समाजामध्ये जा आणि माझं नाव विचारा, जेवढा बौद्ध समाज प्रेम करतो तेवढा मातंग समाज पण माझ्यावर प्रेम करतो. म्हणून भीमशक्तीची भूमिका संयमी असली पाहिजे. आपली भूमिका एवढीच असली पाहिजे की शिरगंती होऊ द्या, म्हणजे जनगणना होऊ द्या, जनगणनेचे फिगर आल्यानंतर त्या समाजाचं किती लोकसंख्या आहे ती बघा, आणि बदल समितीचा आयोगाचा अहवाल जरा बाजूला ठेवा, याच्यावर नवीन समिती नेमा. मग सुप्रीम कोर्टाच्या काही गाईडलाईन असू दे किंवा आणखी तुमचं काय म्हणणं असू दे, कमीत कमी समोर आणा ना, नंतर मग ठरवू काय करायचं ते.
हे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवून या उपवर्गीकरणा संबंधाची भूमिका आपली असली पाहिजे हे लक्षात ठेवा. तिसरा मुद्दा की तुम्ही आता संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते आहात. काय मिळेल, संघटना तुम्हाला काय देणार आहे, या गोष्टीवर पण बरेचसे कार्यकर्ते म्हणजे असा विचार करतात, संघटना मला काय देणार आहे. आणि मी प्रचंड एवढं दिलंय तुम्हा लोकांना, एवढं दिलंय, आणि जे बंद झालंय त्याच्यावर जर तुम्ही आवाज उठवला, परत भीमशक्तीच्या वतीनं आंदोलनं सुरू केली, अनेक योजना ठप्प केलेल्या आहेत आजच्या घडीमध्ये, त्याच्यावर का भीमशक्तीचे कार्यकर्ते बोलत नाही? उठलं पाहिजे, ताकदीनं उठलं, पेटून उठलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. अंडोळेंच्या काळामध्ये या योजना झाल्या, तुम्ही का बंद केल्या? जबाब दिला पाहिजे त्यांनी तुम्हाला. बरं, आता मी SC/ST कमिटीवर आहे, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, तुम्ही द्या ना, निवेदन द्या. सकाळी मला निवेदन आली त्या अधिकाऱ्यांची द्या. बरं, आता सगळ्यात महत्वाचं असं की जी MSME आहे, मला वाटतं स्मॉल स्केल काय रे, मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस, मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस, सूक्ष्म लघु मध्यम मंत्रालय. तर ह्याच्याकडे आज तुम्हाला मी गेल्या वर्षभरापासून तुम्हाला मागे लागलोय. तुम्ही म्हणता ना संघटनेने आम्हाला काय दिलं, अरे मी द्यायला बसलोय, तुम्ही घ्यायला तयार नाही, त्याला मी काय करू? एक वर्षापासून सगळ्या मागच्या विदर्भ प्रदेशच्या मीटिंगमध्ये हा मुद्दा मी उपस्थित केला होता ना. का तुम्ही आज माझ्यासमोर प्रपोजल आणली नाही, का आणली नाही सांगा. आणि मग म्हणता संघटना आम्हाला काय देत नाही. संघटना कुठली असू दे, भाजप असू दे, नाही तर काँग्रेस असू दे, तर रिपब्लिकनचे 50 गट असू दे, तुम्हाला कोणी द्यायला बसलं नाही. तुम्ही ताकदीने ते खेचून घेतलं पाहिजे आमच्या मागे लागून. कोणाच्या खिशात काही एवढे पैसे नाहीत की तुमचं घर चालवायला. तुम्ही तुमचं घर कसं चालवायचं ते तुम्ही ठरवायचं. तुमच्या अक्कल हुशारीवर ते चाललं पाहिजे. त्यासाठी मी बसलो नाही तुम्हाला मदत करायला. मी पैसा नाही देऊ शकतो. आजचं जेवण सुद्धा जांभूळकरांनी दिलंय. मिश्राम बॅनर पोस्टर जैन या अनेक कार्यकर्त्यांनी हे सगळं आज घडवून आणलंय, काम केलंय. सूक्ष्म लघु मध्यम मंत्रालय, त्याच्यात तुमच्या ज्या काही प्रॉब्लेम्स असतील, मी बेसिकली इथला आहे आपला भंडाऱ्याचा, पण तो आता पुण्याला सेटल झालो आणि मी जांभूळकर साहेबांसोबत जुळून आता मी भंडाऱ्याला सुद्धा एक युनिट चालू केलेलं आहे. तुम्हाला जे काही असणार ते मार्गदर्शन करतील आपल्याला, सगळं मार्गदर्शन विदर्भात येतील, ते प्रत्येक जिल्ह्यात जातील, त्यांचं मार्गदर्शन मिळेल. त्याप्रमाणे तुम्ही प्रपोजल घ्या सगळ्यांची बनवून, त्यांना काय काय लागतं ते बघा. आणि मुंबईला ते आठवड्यात नाही, ते पुण्यात राहतात सध्या. त्यांना सांगितलं आठवड्यात एक दिवस मुंबईच्या माझ्या कार्यालयामध्ये या. तुम्हाला जर त्यांना इथं भेटणं शक्य नाही झालं तर तुम्ही डायरेक्ट प्रपोजल, आमचे हे सगळे नेते बसलेले आहेत, जिल्हाध्यक्ष बसलेले आहेत, महिला अध्यक्ष बसले, यांच्यामार्फत जी समाजाची काही प्रपोजल कार्यकर्त्यांची असतील, उन्नतीची, विकासाची, फायनान्शियली तुम्हाला स्ट्रॉंग करण्यासाठी पाठवून द्या. उद्योगधंदा कुठलाही असेल ते करण्यासाठी पाठवून द्या तुम्ही. त्याच्यानंतर ते म्हाडाचे अधिकारी बसलेले आहेत, रिटायर्ड ऑडिटर आहेत, ते त्यांचा फायदा महाराष्ट्रावर आपल्याला म्हाडाच्या अनेक योजना येतात माहितीये ना. कोकण म्हाडा आहे, मुंबई म्हाडा आहे, नागपूर म्हाडा पण असेल मग अधिकारी मोठे बसले, अनुभवी आहेत. आणि तुम्ही थिंक टँक म्हणतात, त्याच्या आईला माझ्या थिंक टँक वाला तुम्हाला आयुष्यात कळणार तुम्ही काय घेऊन बसला सगळे. पण केंद्रातले अधिकारी जे महाराष्ट्रात, त्याच्यानंतर महाराष्ट्रातले अधिकारी खोबरागडे असतील, आपला दुसरा आता इलेक्शन लढवलं कुठला नेता तो प्रशांत IAS ऑफिसर तुमचा खोबरागडे साहेब असतील. अनेक जणांशी मी बसतो, चर्चा करतो, अनेक अधिकाऱ्यांशी बसतो, चर्चा करतो, त्यांचं म्हणणं ऐकून घेतो, त्यांनी कशी कशी धोरणं आखलेली आहेत आणि कशी इम्प्लिमेंट केलेली आहे. आणि गेल्या 50 वर्षाचा प्रचंड अनुभव, शासकीय असेल, प्रशासकीय असेल, नगरसेवक होतो 2दा मी मुंबई महानगरपालिका, आज नाचवायचो कमिशनरला मोठा होता, मुंबईचा महापौर राहिलो मी, 2दा आमदार राहिलो, कॅबिनेट मंत्री राहिलो, आता राज्यसभेला.
तुम्हाला जर एवढ्या 50 वर्षाचा माझ्या अनुभवाचा फायदा उचलून घेता येत नसेल तर तुमच्यासारखे दुर्दैवी तुम्हीच. याच्यापेक्षा मी काय बोलू शकतो तुम्हाला? जर कुठं अडचण आली तर हे अधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, मी आहे शेवटी बसलोय. पण मी एवढं करू शकतो तर तुम्ही कशाला पायलीच्या 50 गटामध्ये जाताय? काय देतात ते लोक? आता हा उलट प्रश्न मी तुम्हाला करेन, जसं तुम्ही सांगितलं टेंबूरने ना, त्यांनी सांगितलं की नेते ऐकत नाही, ऐकायचं सोडून द्यावं, उभा पण करत नाही. नाशिक ते पायी मोर्चा काढला, सातारा मानगावपासून ते मुंबई मोर्चा काढला. रिपब्लिकन पक्षाची पुनर्बांधणी करण्यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग माझा होता. रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य करण्यामध्ये 2दा पुढाकार घेतला. 1989 साली जो रिडलचा मोर्चा काढला त्याचा सूत्रधार मी आहे, मी प्रमुख आहे, मी सगळ्या नेत्यांना एकत्रित केलं. 98च्या रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यामध्ये मी पुढाकार घेतला. आता तुमच्या मागे किती टाइम लागायचं? एकदा तुम्ही आला गेला जाता. मग त्यापेक्षा सर्व धर्म समभाव मानणारा प्लॅटफॉर्म कुठला असेल? काँग्रेस पार्टी आहे. तुमच्या मागे माझ्याकडे अक्कल आहे, बुद्धी आहे, सगळं आहे. मी कशाला फुकट घालू? मग जो नॅशनल पक्ष आहे, जो सर्व धर्म समभाव मानतो, ठीक आहे, दगडापेक्षा वीट मग. जे आज आपल्या विरोधात उभे राहिलेले आहेत भाजपवाले, हे बाबासाहेबांचं संविधान बदली करायला चाललेले आहे. आपलेच लोक इनडायरेक्टली त्यांना मदत करतात. तुम्ही म्हटल्याप्रमाणे इलेक्शनमध्ये काय होतं? सगळं तेच होते सगळं. मग तुम्ही दुनियाच्या मागे धावण्यापेक्षा चंद्रकांत हांडोरेला मोठा करत समाजाला मोठं हांडोरे करणार. आठवले साहेब बीजेपी बरोबर उपवर्गीकरणाच्या संबंधात नुसतं बाबुलबाव, आनंद आंबेडकर प्रत्येक मोर्चात जातात. एकनाथ शिंदेच्या बरोबर का सांगत नाही? किती आहे? अनेक नेते आहेत. नुसतं लोकांना गुमराह करायचं काम सगळीकडे सुरू झालेलं आहे. तुम्ही डोळस व्हा. सत्य काय, असत्य काय, बाबासाहेबांचा विचार काय, बाबासाहेबांचा विचार कोण अंमलात आणतो, त्याची अंमलबजावणी कोण करतो, तुम्ही ठरवा सगळे बसून. एक मात्र मी सांगू इच्छितो की आता एक मोठा दणका द्यायचा आहे षण्मुखांना हा पालघर. त्यामुळे प्रत्येकाने कामाला लागा. 1-2 महिन्याचा वेळ आहे. जिल्ह्यात फिरा, तालुक्यात गावागावात फिरा. मी जय भीम बोलो तिथं किशोर असं नाही म्हटलं. 100% नका तिकिटा काढू, पण काढा. काही अंश 25 काढा आणि 75 आणा त्याच्यात. हे झेंडे बॅच लावले की झालं. सांगण्याचा खूप उशीर झालाय. जेवण झालंय 4:30. जाता जाता एवढीच विनंती करेन, विदर्भातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपसातले मतभेद आता बाजूला टाका. आणि तुम्ही आपसामध्ये मतभेद करून तुम्हाला काय मिळते मला काय कळत नाही. महिलांना, पुरुषांना तुम्ही आता मी आता हे रजिस्टर सगळ्यांच्या सही यासाठी घेतल्या की इथून आता ज्या ज्या जिल्ह्याचे अध्यक्ष असतील, डिव्हिजनचे अध्यक्ष असतील, त्यांना हे सगळं पाठवा, सगळ्यांना पाठवा हे. आणि कधी मिटिंग असतील, कधी कार्यक्रम असतील ते प्रत्येक कार्यकर्त्याला कळले पाहिजे. आजची उपस्थिती आणखी असती, परंतु काही लोकांना माहीतच नाही. तर तुमच्या काही शंका आहेत त्या रास्ता आहेत, ते सगळं व्यवस्थित बघा. आणि बाहेर जेवणाची व्यवस्था केलेली आहे. प्रत्येकाने ठरवा आपल्याला षण्मुखानंद हॉलमध्ये जावं. कदाचित खरगे साहेब येतील, ते खरगे साहेबांना घेण्याचा प्रयत्न करेल. आणि अशी मिटिंग असं